आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि आपल्यासोबत शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आहेत। सर, खरं तर शरद पवार यांनी वक्तव्य केले। त्यांनी म्हटलं की आमचे 250 जे आहेत ते उमेदवार निवडून येतील विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। काय वाटते? प्रत्येकाचे काय ठोकताळे असतात, काही अंदाज असतात, परंतु हे सगळे अंदाज हे निवडणुकीच्या काळामध्ये कार्यकर्त्याला बूस्ट करण्यासाठी असतात। त्यांनाही माहिती असतं की आपले आमदार एवढे निवडून येणार नाही, मुळामध्ये आमदार किती उभे करायचा हाच प्रश्न त्यांच्यासमोर आहे। परंतु कार्यकर्त्याला बूस्ट करणं, त्याला वाटणं की नाही आता माझा बी नंबर या तिकिटामध्ये लागेल, म्हणून हे एक प्रॅक्टिस जनरली नेते लोक करतात। पण कुठेतरी 400 पारचा नारा लोकसभेमध्ये मोदी सरकारने दिल्यानंतर अशा पद्धतीचा हा नारा वाटतोय का तुम्हाला? मी सांगितलं ना, प्रत्येक नेता, मी इंडिव्हिज्युअली शरद पवार म्हणून नाही, उभाटाचे गट तेच म्हणतील, आमचे नेते म्हणतील, भाजपचे म्हणतील, आणि म्हणणं साहजिक आहे। याला काही अदरवाईज घेण्यासारखं कारण नाहीये। निवडणूक लढवायच्या पूर्वी जी परिस्थिती असते ती हँडल करणं नेत्यांना थोडी अवघड जाते, आणि त्यावेळेला मग कार्यकर्त्याला एकत्रित आणणं, त्यांना एकत्रितमध्ये कामाला लावणं ही मोठा सर्कस त्या नेत्याला करावं लागते। म्हणून अशा घोषणा होत असतात, परंतु ज्या वेळेला खऱ्या अर्थाने युती होते किंवा निवडणूक लढवली जाते त्या टायमाला खरं पिक्चर हा समोर येतं। 225चा थेट आकडा त्यांनी म्हटलेला आहे, कारण काय वाटतं तुम्हाला? वाटतं 225 येतील? म्हणजे महाविकास आघाडी आता सध्या एकूणच त्यांची परिस्थिती किंवा निवडणुकाचा जो निकाल लोकसभेचा बघितला त्या अनुषंगाने कसे येतील? कोणता बेस आहे त्यांना? काय कारण आहे? काही मुद्दा आहे का? काहीच मुद्दा नाही। आता उगाच कोणतरी संजय राऊतच्या अंगात भूत आणून जर का बोलत असेल तर ते चुकीचं आहे। दुसरा असा प्रश्न आहे सर, शिक्षण विभागाच्या संदर्भातला एक प्रश्न आहे की शिक्षण विभागामध्ये टेंडर घोटाळा असल्याचा आरोप जो आहे तो सध्या केला जातोय, आणि शिक्षण विभाग यामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये अनेक घोटाळे झाल्याचा आरोप सध्या विरोधक देखील करत आहेत। शिक्षण विभागामध्ये काही अंशी सत्य घोटाळे ह्या विभागात होतात, ते मी नाकारत नाही, म्हणून तुम्हाला सुद्धा त्याच्याकडे मंत्र्यांना सुद्धा त्याच्याकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे। दरवेळेला त्या शिक्षणाचा चांगला मेसेज जाण्याऐवजी शिक्षणासंदर्भामध्ये निगेटिव्ह मेसेज जातो। काय होतं? घोटाळा होतो, काय होतात पेपर फुटतात, काय होतात शिक्षक असे जातात, काय होतात शिक्षकांना दारू पिणे, काय होतं, हे जे काही दरवेळेला आरोप प्रत्यारोप होतात ना, त्यामुळे आपल्या शिक्षणाचा मुळात महाराष्ट्रातल्या शिक्षणाचा दर्जा खालवतो की काय अशी भीती सर्वसामान्याला वाटते, आणि मग सर्वसामान्य माणूस मग दुसरा कोणता तरी पर्याय शोधायला लागतो। तर ते न शोधता आपण त्याच्यात डेव्हलप काय करू शकतो हे सुद्धा पाहणं झालं। स्मार्ट होम प्रकरणामध्ये जवळपास 79 करोड रुपयाचा जो घोटाळा जो आहे तो साधारण बाहेर आल्याचं एक स्पष्ट झालेलं आहे, आणि जो ठेकेदार होता त्याच्यावर कुठल्याही पद्धतीचा अंकुश लावण्यात आलेला नाही, उलट कागदपत्र त्यांनी नियमबाह्य पद्धतीनं केली असल्याचा आरोप देखील होतोय, तरी देखील त्याला अभय दिलं जातं। त्यांना असं देऊ नये कोणी का असं नाही, आणि यांना याच्यावर माहिती ना हे घोटाळ्याचा गुन्हा नाही नोंदवला पाहिजे। हा खऱ्या अर्थानं राजद्रोह आहे, राज्याशी केलेला द्रोह आहे। ही कलम त्याच्यासाठी परफेक्ट लागवली गेली पाहिजे। जो घोटाळा करतो, शिक्षण क्षेत्र पवित्र क्षेत्र आहे, आमचं आहे, आणि हे सर्वसामान्याच्या जीवाशी निगडीत आहे, म्हणून अशा गोष्टीला फक्त चौकशा करणं, फाईल नंतर बंद होणं, कुठेतरी गाळ होणं, यापेक्षा पहिल्यांदा जर तुम्हाला एव्हिडन्स दिसला तर राजद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल झाला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे। या प्रकरणामध्ये तुम्ही चौकशीची मागणी करताय का? कारण शिक्षण विभाग हा सध्या शिवसेनेकडेच आहे। नाही, निश्चित करेल, बोलेल। हा काही पक्षाचा विषय नाहीये, हा सर्वसामान्याच्या जीवनाशी निगडीत असलेला विषय आहे, म्हणून मी निश्चित शिक्षण म्हणतो। शेवटचा प्रश्न विचारते, पीकेसी मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरवर काळी शाई टाकल्याचा प्रकार पुढे आलेला आहे। आजकाल अनेक उत्साही कार्यकर्ते असे तयार झालेले आहेत, जो नेता त्यांना आवडत नाही त्याच्यावर शाई फेकणे, पोस्टरवर फाडणे, पोस्टरवर कुठं चिखलफेक करणे, आणि एकाच पक्षाच्या नाही सर्वच पक्षाच्या लोकांच्या अंगात हे भूत काही कार्यकर्त्याचे आलेले, आणि मला वाटतं हे चुकीचा मेसेज आहे। पंतप्रधान असतील, मुख्यमंत्री असतील, एखादा पक्षाचा मोठा नेता असेल, यांच्या विरोधात असं कृत्य करणं हे गैर आहे। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण बघतोय की त्या ठिकाणी जे संजय शिरसाट यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं, त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिक्षण विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे त्याची चौकशी झाली पाहिजे, हा राजद्रोह आहे असा थेट आरोप देखील त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। त्यापासून गणेशसह वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।